आणि चपात्या मी बाहेरून आणल्या कारण टाईम नव्हता मला. खरं तर हे बनवण्यातच खूप वेळ गेला आहे. आणि एकदा पनीरची तुम्ही पनीर मसाला तुम्ही एकदा बघा किती एकदम चांगला झाला, लाल लाल एकदम. हे बनवायला इतका टाईम गेला आहे ना, म्हणून मी म्हटलं की चपात्या बाहेरून आणतो. आता आपण टेस्ट करून बघू किती चांगलं लागतं ते. एक नंबर झाले मित्रांनो. मसाला मीठ सगळं एकदम बरोबर लागलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हा ब्लॉग खूपच जास्त लेट येतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी कर्नाळ फोर्टला लास्ट गेलेलो, तर तेव्हा आपण ब्लॉग अपलोड केलेला, लास्ट ब्लॉग आपला. त्याच्यानंतर मी कुठे बाहेर पण गेलो नाही किंवा मी असा कुठला कंटेंट पण शोधला नाही ज्याच्याने मी ब्लॉग काहीतरी अपलोड करू शकेन. आणि सर्वात मोठं रिझन म्हणजे मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्स आणि रील्ससाठी एक छोटं चॅलेंज घेतलं होतं की 30 दिवस 30 शॉर्ट्स 30 रील्स म्हणून. तर ते चॅलेंज मी खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलं आणि त्याच्यावरच खूप फोकस होता आणि अजून पण आहे माझा. मी आता कमीत कमी आता म्हणजे मी हा चॅलेंज परत एक घेतलं आहे की आता मी 6 महिने तरी या गोष्टींवर पूर्ण कन्सिस्टंट राहणार आहे. ट्राय करणार आहे मी या गोष्टींवर कन्सिस्टंट राहायला. सो मी आता त्या गोष्टींमध्ये थोडा बिझी आहे, म्हणून मी ब्लॉग पण शूट नाही करू शकलो. तरी ह्या महिन्यामध्ये मी एका प्लेस बघितलेली आहे, मी प्लेस जिकडे मी बाहेर जायचं म्हणजे फिरायला जायचं ठरवलं आहे. तर बघूया तिकडे जाऊ शकतो का. आणि ह्याच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे लास्ट मंथमध्ये माझी एक्झाम पण होती. आपल्या लास्ट ब्लॉग जो होता कर्नाळ फोर्टचा, त्याच्यानंतर माझी एक्झाम पण होती. सो मी तेव्हा पण काही ब्लॉग वगैरे शूट नाही करू शकलो आणि नंतर मी रील्सवरच जास्त फोकस करत होतो. सो माझे ब्लॉग बनवायचे राहूनच गेले. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एक रेसिपी बघितली. खरं तर मी अशीच एक रेसिपी ह्याच्या आधी पण बनवली होती, ती काहीतरी पनीरचीच होती. तर आज मी पनीर टिक्का मसाला म्हणून एक रेसिपी बघितली, तर ती मी बनवणार आहे आणि ट्राय करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी अजूनपर्यंत ती कधी बनवली नाही, तर मी ती ट्राय करणार आहे बनवून कशी बनते ती. तर मला आता जेवण बनवायचंच होतं तसं पण, तर मी म्हटलं की काहीतरी आपण एक नवीन पनीरची रेसिपी बघूया. आज गुरुवार होता, सो आज चिकन वगैरे नकोच, आपण काय खाऊया, काहीतरी एक व्हेजमध्ये रेसिपी बघूया. तर मी एक रेसिपी बघितली आहे व्हेजमध्ये, तर ती आता आपण बनवायला घेऊया लवकरच. मी ते पनीर आणून ठेवलं आहे फ्रीजमध्ये, बाकीचं काम बाकी आहे. आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले. सो आपण पटकन लवकरात लवकर ते आपलं बाकीचं राहिलेलं काम करायला घेऊया. सर्वात पहिलं तर आपण पनीरचे छोटे छोटे पीस बनवूया कट करून. हे बघा, हे पनीर मी आणलंय. मी एकटाच खाणार आहे तसं पण, सो मला हे पुरून जाईल आरामात. तर त्याचे आपण छोटे छोटे पीस बनवूया आणि नंतर मग त्याच्यात थोडा वेळ टाकून ठेवूया पाण्यामध्ये. आणि तोपर्यंत मग आपण कुकर लावून घेऊया. एक डब्बा ऑलरेडी लावलेला होता मी कुकरचा, सो आता हा दुसरावाला एक डब्बा लावून घेऊया आपण. आपण पनीरचे छोटे छोटे पीस केले ते बघा, तुम्ही बघू शकतात. आणि मी म्हटलं होतं पहिलं तुम्हाला की एवढं पनीर खूप होऊन जाईल आपल्यासाठी. तर आता पनीरचं झालं. आता आपण भात लावायला घेऊ लवकरात लवकर आणि कुकर लावू. मग त्यापुढे कांदा वगैरे कापू आणि पनीरची रेसिपी कंटिन्यू करू. आता आपला कुकर लावून झालाय आणि आत्ताच माझ्या डोक्यात एक असा विचार आला की आपण पनीर टिक्का मसाल्यासोबत चपाती पण खाऊ शकतो. आणि मी लास्ट टाइम तेच केलं होतं, पण मी घरी बनवली नव्हती, तर मी बाहेरून आणलेली खानावळीमधून. तर आता मी असा विचार करतो की आता अजून 8 पण वाजले नाहीत, म्हणजे आपल्याकडे खूप टाईम आहे. आपण 10 वाजता जेवणार आहोत. तर आपण घरी चपाती बनवली तर. मी ह्याच्या आधी एकदा ट्राय केली होती, पण ती पण खूप चांगली बनलेली. फक्त एवढंच की ती थोडी जास्त जाड बनलेली आणि थोडं थोडं पीठ पीठ लागत होतं. तर ह्या टाईमला आपण त्या मागच्या टाईमला केलेल्या चुका न करता या टाईमला आपण ट्राय करूया की त्याच्यापेक्षा थोडी चांगली चपाती बनते का म्हणून. पण मी अजून या गोष्टीवर विचार करतो. आता हे पनीरचं काम बघू किती वाजेपर्यंत होतं ते जर लवकर झालं तर मग चपातीचं करेन, कारण मला चपाती बनवायला खूप टाईम लागणार, मला माहिती आहे. तर आता आपण हे पनीरचं करून घेऊया का. हे बघा, पनीर आपलं ऑलमोस्ट झालं आहे, म्हणजे हे एवढं करून. आता आपल्याला याच्या पुढची स्टेप करायची ते म्हणजे कांदा टमॅटो वगैरे ते कापून घ्यायचं आहे. ते नंतर मग त्याची ती ग्रेव्ही वगैरे बनवायची मिक्सरला लावून. मग ग्रेव्ही बनवल्यानंतर काय ग्रेव्हीमध्ये हे थोडंफार फ्राय करायचं पहिलं तेलामध्ये आणि नंतर ते ग्रेव्हीमध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये जास्त टाईम लागणार नाही, पण ते कापायला कांदा वगैरे कापायलाच खूप टाईम लागेल.
तर आपल्याकडे टाईम खूप आहे, आपण लवकरात लवकर करू ते सगळं. आपण टमॅटो आणि कांदे घेतले, याची ग्रेव्ही बनणार आहे. ह्याच्यातच खूप टाईम जातो यार माहिती. आता हे एवढं सगळं कापायचं, मग मिक्सरला लावायचं. जेवण बनवायला जेवढा त्रास होत नाही ना, तेवढा भांडी घासायला त्रास होतो नंतर. हा कांदा आणि टमॅटो आता कापून झालेला आहे. एवढ्याच साईजमध्ये कापला, कारण तसा पण आपल्याला मिक्सरलाच लावायचा ना तो, म्हणून. तर आता आपण लवकरात लवकर मिक्सरला लावण्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. आणि नंतर थोडासा कांदा अजून हा वाला ह्याच्यातला थोडासा कांदा काढून आपण बारीक करूया तो. टोमॅटोची ग्रेव्ही बनवून झाली ही बघा. आणि हे कांदा पण मी चॉप वगैरे केला आणि मस्त तुपात एकदम असा थोडाफार तळून घ्यायचा बाकी आहे अजून. आत्ता त्याच्यात कापून टाकला मी आणि माझ्या लक्षातच नव्हतं आपला ब्लॉग आपण शूट करतोय म्हणून, विसरूनच गेलो मी. तर मग आता पटकन फोन आणला, हे काम तसंच थांबवलं, पटकन ब्लॉग ऑन चालू केला मग. तर आता आपण राहिलेलं पुढचं काम करून घेऊया. आणि आत्ता 9 वाजतील काहीतरी असं मला वाटतंय. तर आपल्या चपात्या पण होऊन जातील असं मला वाटतंय. नाहीच झाल्या तर मग आपण जाऊन खानावळमधून आणू आणि उद्या चपात्या बनवू घरात आपण. ओके. तर आता आपण हे राहिलेलं काम करून घेऊ. हे बघा कांदा एकदम चांगलाच एवढा बारीक करायचा मेन म्हणजे, कारण हा कांदा जर एवढा बारीक केला ना तर तो मग खाताना तो जास्त लागणार नाही. नाही तर कधी कधी काय होतं ना की नुसता कांदा लागत राहतो जेवणात, तर तसं होणार नाही. आणि हा टमॅटोचा कलर असा नव्हता, मी खरं तर याच्यामध्ये मसाला टाकला आहे म्हणून असा एकदम रेड झाला, रेड. तर हा आपण थोडासा ब्राऊन करेपर्यंत ब्राऊन करून घ्यायचा आपण. हा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे कांद्याला. आणि आपला भात तर झाला ऑलरेडी बनवून. आपला कांदा ब्राऊन करून झाला आहे. तर आता आपण ही ग्रेव्ही आहे टोमॅटोची ती त्याच्यामध्ये टाकूया. आणि मीठ मसाला जे काय आहे ते पण त्याच्यात लवकरात लवकर टाकून घेऊया. खरं तर आहे ना, मला तिकडे ट्रायपॉड पण माउंट करता येत नाही, कारण इकडे जागा अशी आहे ना, तर ट्रायपॉड वगैरे जर लावला तर ट्रायपॉड असा राहतो, म्हणजे एकदम असं समोरचं दिसतं. तर मला असं दाखवायला भेटत नाही तुम्हाला, म्हणून मी ट्रायपॉड लावला नाही. तर मी तुम्हाला असं बनवून झाल्यावर थोडं वेळानं असं दाखवत राहीन, मग तुम्ही तसं थोडं ॲडजस्ट करा. आता मी ट्रायपॉड तसं पण काढून ठेवलेला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर आता आपण राहिलेलं पुढचं काम करून घेऊ. तर आपण ग्रेव्ही टाकली आणि ह्याच्यामध्ये मीठ मसाला एक साधा मसाला आणि एक आमच्या गावचा मसाला आहे, हळद आणि खडा मसाला पण टाकला आहे मी. आता हे एकदम चांगल्या प्रमाणे मिक्स करू, याच्याने थोडासा कलर पण डार्क होईल याचा. आता गॅसचा फ्लेम एकदम फुल ठेवायचा, कारण आता जर लो ठेवला तर खूप वेळ लागणार मग ते सगळं बनायला. तोपर्यंत आपण पनीर हे काढलेलं आहे, हे पनीर आपण थोडंफार फ्राय करून घेऊ गॅसवर, ज्याच्याने ते नंतर आपण याच्यात टाकून जेव्हा ढवळतो ना, मग तेव्हा ते फुटत नाहीत पटकन. नाही तर आता त्याला थोडा हात लागला तरी पण ते थोडं फुटत जातं. मग आपण आता ते लवकरात लवकर थोडंफार फ्राय करून घेऊ. आपण ह्यामध्ये पनीरचे पीससुद्धा टाकून घेतलेले आहेत, त्यामध्ये दाखवतो. हे बघा. आता ह्याच्यामध्ये जास्त चमचा घालायचा नाही तर हे फुटतात. असेच ठेवून द्यायचे आतमध्ये, टाकायचे टोपात एकदाचे आणि असेच ठेवून द्यायचे. आणि 10 ते 15 नाही तर 15 ते 20 मिनटं आपण ही अशी उकळी यायला द्यायची त्यांना, म्हणजे तोपर्यंत ते शिजतील. आणि तोपर्यंत आपण आपली राहिलेली भांडी घासून घेऊया, म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्यावर जास्त लोड पण नाही येणार, भांडी कमीच भेटतील. मग 2 तासाच्या कुकिंगनंतर फायनली आपली डिश कंप्लीट झाली आहे, ही बघा. आणि चपात्या मी बाहेरून आणल्या, कारण टाईम नव्हता मला. खरं तर हे बनवण्यातच खूप वेळ गेला आहे. आणि एकदा पनीर मसाला तुम्ही एकदा बघा, किती एकदम चांगला झाला, लाल एकदम. हे बनवायला इतका टाईम गेला आहे ना, म्हणून मी म्हटलं की चपात्या बाहेरून आणतो
आता आपण टेस्ट करून बघू किती चांगलं लागतं ते. एक नंबर झाले मित्रांनो. मसाला मीठ सगळं एकदम बरोबर लागलं आणि भातापेक्षा चपातीसोबत खूप चांगले लागते अरे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि खरंच खूप सॉरी, कारण लास्ट टाईमपासून मी ब्लॉग्स वगैरे अपलोड नाही करू शकलो, पण आता मी ट्राय करेन की कन्सिस्टंट राहीन म्हणून. या मंथमध्ये मी एक ट्रॅव्हल ब्लॉग आणायचा विचार करतो. सो बघू, आपण त्याच्यावर पण काम करू, ट्रॅव्हल ब्लॉग्सवर वगैरे. आणि थोडं मोटिवेशनल शॉर्ट्सला वगैरे पण तुम्ही खूप चांगलं सपोर्ट करता, तर त्याबद्दल पण धन्यवाद. आणि बाकी आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपले मोटिवेशनल शॉर्ट्स, आपले मोटिवेशनल रील्सला तुम्ही असंच सपोर्ट करत राहा.